जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार 2024-25 सोहळा आज बीजे हायस्कूल येथे पार पडला। शिक्षण दिनाचं औचित्य साधून 15 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून मागील 2 वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कारानं शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला आहे। याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत। शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, FLN, OPA टूल असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान शिक्षकांनी द्यावे। पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत। शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्या, ज्ञान इत्यादी दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली आहे। शिक्षण दिनाच्या निमित्तानं पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षण दिनाच्या सदिच्छा दिल्या। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा 5 सप्टेंबर रोजी पार पडतोय। ही आनंदाची बाब आहे। आई-वडील शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचं काम करत असतात। अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा असं मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अविनाश फडतरे यांनी केलं आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भातसे येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केलंय। विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे 3 वर्षातील 15 शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला। जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात। शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळण्यास मदत होते। शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आलं आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा असं आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी केलं आहे। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानलेत। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजाराव यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर गंगाराम ठमके, राजश्री पाटील यांनी केले आहे।